जालन्यात ओबीसी मतदार मोठ्या संख्येने असल्याने दलित, मुस्लिम आणि ओबीसींची भूमिका महापालिका निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे। या निवडणुकीत ओबीसीच्या जागेवर मूळ ओबीसींनाच उमेदवारी द्या। बोगस कुणबी प्रमाणपत्र काढणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी देणाऱ्या पक्षाचे सर्वच उमेदवार निवडणुकीत पाडू, असा इशारा ओबीसी संघर्ष योद्धा नवनाथाबा वाघमारे यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना दिला आहे। वंचित बहुजन आघाडीसोबत जो पक्ष युती करेल त्याला फायदा होईल असा अंदाज देखील वाघमारे यांनी व्यक्त केला। नगर परिषद निवडणुकीमध्ये वंचितचे उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आलेले आहे। विधानसभेतही त्यांचं मतदान जे आहे ते निर्णायक ठरलं। आता महानगरपालिकेत वंचितच्या उमेदवाराबाबत आपण काय भूमिका घेणार आहे? आता आणखी वंचित बहुजन आघाडीची कोणासोबत युती झाली नाही झाली अद्याप काही आणखी स्पष्ट नाही, परंतु नक्कीच आता या मागच्या नगरपालिकेच्या निकालानुसार 104 नगरसेवक 5 नगराध्यक्ष आल्यामुळं मला तरी वाटतं त्यांच्यासोबत पक्ष आता युती करण्यासाठी सरसावलेले आहेत आणि पक्ष त्यांच्यासोबत युती करतील आणि युती केली तर नक्कीच वंचित बहुजन आघाडीला त्याचा फायदा होईल आणि त्यांच्यासोबत जो युती करेल त्यांना सुद्धा नक्कीच फायदा होईल। कारण की बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसींची बाजू कणखरपणे गेल्या 2-3 वर्षापासून घेतलेली आहे। बाकी कुठलेही पक्ष ओबीसींच्या बाजूने बोलत नाही, ओबीसींची बाजू घेत नाहीत। मग बाळासाहेबांनी बाजू घेतली आणि बाळासाहेबांच्या सोबत जर पुन्हा गेले ओबीसींच्या विचाराचं कोणी पुन्हा एकत्र आलं तर नक्कीच ओबीसी बाळासाहेबांच्या पक्षाला आणि सोबतच्या पक्षाला सुद्धा सहकार्य करून मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळं नक्कीच त्यांचा फायदा होईल आणि ज्यांनी ओबीसींना फसवण्याचं काम केलंय त्याला ओबीसी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। ओबीसी साठी राखीव असलेल्या प्रमाणातून उभे राहण्याची शक्यता आहे। अशा वेळेला तुम्ही काही राजकीय पक्षांच्या प्रमुखांकडे काही मागणी केलेली आहे का? आम्ही सर्वच पक्षाला विशेषतः भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल या सर्वच पक्षाला आम्ही नम्रपूर्वक सांगतो की वेळोवेळी सांगतो तुम्ही मूळ ओबीसींना डावलून त्यांच्या जागेवर तुम्ही जर कुणबी प्रमाणपत्र काढून डुप्लिकेट लोकांना जर तिकीट देत असतील आणि मूळ ओबीसींना डावलत असतील तर नक्कीच आम्ही त्या पक्षांना जाब विचारणार। त्या पक्षाला आम्ही आता सुद्धा मागणी करतो किंवा तुम्ही अशा लोकांना तिकीट देऊ नका आणि तुम्हाला जर परिणामाला सामोरं जायचं असेल त्याचे परिणाम तुम्हाला भोगायचेच असतील तर त्यांनी ठरवलं पाहिजे। परंतु त्यांना जर ओबीसींचं मतदान हवं असेल, ओबीसी त्यांच्या सोबत हवा असेल, ओबीसी आमचा डीएनए भाजप म्हणतं, मग भाजप सारख्या पक्षांनी असं केलं नाही पाहिजे। शिंदे महायुतीमधले जे पक्ष असतील त्यांनी सुद्धा केलं नाही पाहिजे। काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष त्यांनी सुद्धा केलं नाही पाहिजे। जे पक्ष ओबीसीना डावलण्याचं काम करतील त्यांना ओबीसी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। मला सांगा की जालना महानगरपालिकेची निवडणूक यावर्षी आता चुरशीची होणार आहे। पहिल्यांदा महानगरपालिका झाल्यामुळे या निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष आहे महापौर करण्यासाठी ही स्पर्धा आहे। अशा परिस्थितीमध्ये ओबीसीची भूमिका ही महत्वाची असणार आहे जालन्यामध्ये, कारण जालन्यामध्ये दलित, मुस्लिम, ओबीसी मतदार हे मोठ्या संख्येनं आहे आणि निर्णायक मतदार आहेत हे दलित, मुस्लिम, ओबीसी। अशा परिस्थितीमध्ये आपली कशी भूमिका असणार आहे, काय भूमिका असणार आहे या निवडणुकीत? खरं तर जालन्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा खरं तर जालना मतदारसंघच विधानसभा मतदारसंघच ओबीसीचा खरा बालेकिल्ला आहे आणि विशेषतः जालना शहरामध्ये ओबीसी समाज भरपूर आहे, मुस्लिम समाज आहे, दलित आहे, आदिवासी आहे, सगळे समाज जास्त असल्यामुळे खरं तर या जालना महानगरपालिकेमध्ये सर्वच पक्षांनी दलित, मुस्लिम, ओबीसींना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे। विशेषतः ओबीसी समाजाला मूळ ओबीसींच्या जागेवर राखीव जागेवर दुसरा कोणी दिला नाही पाहिजे, नाहीतर आम्हाला त्यांच्याकडे बघावं लागेल। कारण की जर ओबीसींच्या जागेवर जर बोगस कुणबी प्रमाणपत्र काढलेले काही लोक सुद्धा असू शकतात तयारी केलेले आणि यांना जर तिकीट मिळत असेल तर आम्हाला त्यांच्या विरोधात दंड थोपटावं लागतील, आम्हाला त्यांच्या विरोधात आवाज उठवावा लागेल आणि नक्कीच आम्ही आमच्या ओबीसीसाठी आम्ही बोलणार आहोत। आम्ही ओबीसीसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, आमच्या ओबीसीसाठी न्याय देण्यासाठी आम्हाला नक्कीच प्रत्येक कुठल्याही पक्षाचा असं त्या पक्षाला आम्ही धारेवर धरायला आम्ही घाबरणार नाहीत। दुसरी गोष्ट अशी आहे की काही जे कुणबी प्रमाणपत्र काढलेले उमेदवार आहेत अशा उमेदवारांना जर एखाद्या पक्षाने ओबीसी कॅटेगरीतून उमेदवारी दिली तर त्यावेळेला आपली भूमिका काय आहे? ज्या पक्षाने अशा बोगस कुणबी प्रमाणपत्रामार्फत आता एखाद्याने कुणबी प्रमाणपत्र काढले आणि तो ओपन मधला आहे तो जर ओबीसींची जागा हिसकावून घेत असेल, जागा बळकावत असेल तर त्या पक्षाच्या सर्वच उमेदवाराला विरोध करणार आणि कारण की त्या पक्षाला आम्ही सर्व पक्षालाच कळकळीचं सांगतोय की तुम्ही मूळ ओबीसींच्या जागेवर मूळ ओबीसींना तिकीट द्या, अन्यथा तुम्हाला परिणामाला सामोरं जावं लागेल आणि त्याचे परिणाम भोगावे लागतील। राज्यात अनेक ठिकाणी पाहिले ओबीसी आता जागा झाला ओबीसींना कळायला लागले। ज्या वंचित बहुजन आघाडीनं
आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात ओबीसीसाठी अनेक सभा वगैरे घेतल्या, तर नक्कीच ओबीसीनं वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा न्याय देण्याचं काम केलं. त्यांची राज्यामध्ये 104 नगरसेवक, 5 नगराध्यक्ष निवडून आलेत. वंचित बहुजन आघाडीची ती स्वतंत्र लढत असताना. त्यामुळे ओबीसीला आता कळायला लागलं आपलं कोण परक कोण. आणि जर आपल्या कोणी पाठीत खंजीर खुपसत असेल तर नक्कीच ओबीसी समाज, मग तिथं भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, कोणी असेल, ओबीसींना फसवत असेल तर ओबीसी नक्कीच त्यांना त्यांची जागा दाखवणार, त्यांना घराचा रस्ता दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.